नाशिकमधनं नाशिकच्या म्हाडा घोटाळ्यात एक महत्त्वाची अपडेट आली आहे। एकूण 262 एकरचे भूखंड हडपण्यात आलेले आहे। अधिवेशनात झालेल्या गदारोळानंतर बांधकाम व्यावसायिकांची नावं समोर आली आहेत आणि नामांकित शहा, ठक्कर आणि मनवानी या बांधकाम व्यावसायिकांसह 194 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय आणि राजकारण्यांचा सुद्धा यात सहभाग आहे। बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे। नाशिक म्हाडा घोटाळा प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। प्रांजल, सौरभ, निश्चितच एक मोठी घडामोड ही मानावी लागणार आहे। 2 दिवसांपूर्वी जर बघितलं तर भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार ही दिलेली होती। नाशिक शहरातील विविध भाग म्हणजे जसं म्हसरूळ असेल, वडाळा गाव, गंगापूर गाव असेल, दसक परिसर असेल किंवा अनेक ठिकाणी जवळपास 49 असे हे भूखंड आहेत, जिथे सरकारी जो काही नियम आहेत त्यानुसार जे 1 एकरच्या अधिक जागेवरती बांधकाम क्षेत्र आहे तिथे 20% जागा ही आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी ठेवणं, जे ईडब्ल्यूएस आपण म्हणतो त्यांच्यासाठी ठेवणं हे खरं तर बंधनकारक आहेत। मात्र हे नियम जे आहेत ते सर्व पायदळी तुडवण्यात आले होते। विशेष म्हणजे यामध्ये भूमी अभिलेखचे बनावट सही शिक्के देखील वापरण्यात आलेले होते आणि हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता। मात्र यात विशेष गोष्ट आपण जर बघितलं तर अधिवेशनामध्ये देखील संपूर्ण या विषयावरती गदारोळ झाला। मात्र यामध्ये एक विषय जो चर्चेत राहिला तो म्हणजे यामध्ये फक्त विकसकांवरती गुन्हे दाखल म्हणण्यात आलं होतं, मात्र त्यांची नावही देण्यात आलेली नव्हती। त्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहत होतं। विधानसभेमध्ये हा संपूर्ण मुद्दा गाजला, गदारोळ झाला आणि त्यानंतर आता नावं देखील समोर आलेली आहेत। जवळपास 262 एकर भूखंड यामध्ये लाटण्यात आलेला आहे। 262 जागेवरचा हा संपूर्ण घोटाळा आहे आणि यामध्ये शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांची देखील नावं समोर आलेले आहेत। खास करून याआधी देखील अनेक भूखंड घोटाळ्यामध्ये नाव आलेले ठक्कर बिल्डर असेल, शहा बिल्डर असेल, यासोबतच इतर जे मोठे बिल्डर आहेत त्यांच्यामध्ये समावेश आहेत। विशेष म्हणजे अनेक राजकीय नेते असतील, जे सत्ताधारी पक्षाचे आहेत ते देखील यामध्ये सहभागी आहेत, स्थानिक पदाधिकारी आहेत आणि कुठेतरी या राजकारण्यांना हाताशी धरून हा संपूर्ण घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे। विशेष म्हणजे आता पोलिसांनी ही नावं तर नोंद केली आहेत, गुन्ह्यामध्ये याची नोंद झालेली आहे। मात्र पुढे एकंदरीत हा संपूर्ण घोटाळा बघता यामध्ये आता आयकर विभाग असेल किंवा एसीबीची देखील मदत जी आहे ती घेतली जाऊ शकते। प्रांजल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।